तर कशी आहे चंद्रपूरची पब्लिक, आज आम्ही एवढे पोट्टे जात होतो जुन्नरला, कारण की जुन्नरला होती पार्टी. सगळ्यात पहिलं तर आपण लांब पोळ्याच्या ऑर्डर होता ते घेऊन घेतलं आणि त्याबाद आपण निघलो जुन्नर द्यासाठी. आता जुन्नर वगैरे पोहोचल्यावर तिथे गेल्यावर पहिलं आपण जागा पाहिल्यावर तिथं आता चटई वगैरे ठेवून दिली आणि सगळं सामान वगैरे ठेवून दिलं. त्याबाद तर कुणी आणि त्या मित्र पण येऊन गेला आणि त्याबाद आता इकडे कांदे वगैरे कापायला लागले होते. आता कांदे वगैरे कापून झाले होते, इकडे आता विस्त वगैरे पेटवत होते. विस्त पेटवत नाही त्या करताना आदित्य भाऊन काढले आता पेट्रोलनं लावत होती आग तर अशी लागली होती की सगळे पुट्टे साईड लावून गेले. आता गंज वगैरे मांडला आदित्य आणि तिथं तेल वगैरे टाकलं. रोहिणी इकडे आता चिकन वगैरे धुत चिकन वगैरे धुवून झाल्यावर इकडे मसाले वगैरे काढले आणि मसाले आता गंजामध्ये वगैरे टाकतात. मसाला वगैरे फिरवून झालं तिथं टाकली चिकन. आजची चिकन तर आदित्यात बनवता. आता बरं आता ती झाकून वगैरे ठेवून दिलं. त्याच्याबाद मी म्हणलं थोडं काम करून घ्यावं तर गंज वगैरे धुतलं. चिकन वगैरे झाल्यावर तर तिकडे आता भात वगैरे मांडून ठेवला होता. त्याबाद आता थम्सअप वगैरे आणली होती आणि तेच आता सगळेजण पेत होतो आम्ही. ऊनही बहुत होतं त्या करताना आता थंड काहीतरी पिऊन घ्यावं म्हणलं. बरं तर पिऊन घेऊन झाल्यावर आम्ही निघलो आता थोडं फिरासाठी. आणि फिरायला गेल्यावर आपल्यासोबत साई चप्पलच तुटून गेली. का करते बाई, हमेशा काही ना काही गडबड होऊनच जाते आपल्यासोबत. चप्पल तुटल्यावर तर अशीच तुटलेली चप्पल आपल्याला काही चालता येत नव्हतं. पहिला आपण आपल्या जागेकडे गेलो त्या चप्पल वगैरे ठेवलो ना आपण आता गाडी वगैरे घेऊन आपण निघलो होतो आता तलावाकडे जायसाठी. तलावाकडे गेल्यावरती यांनी आता कमळाची फुलं वगैरे तोडत होते. तोडून झाल्यावर आता फायनली इकडे आले यांनी आणि रीते पण येऊन होतं. आणि बरं आपण निघलो होतो आपल्या जागाकडे जायसाठी. आता इकडे तर पोहोचल्यावर आता सगळे पोट्टे आता बसत होते जेवण करायसाठी, कारण की बहुत टाइम झाला भूक लागली होती. आता आधी त्या सगळ्यांनी जेवण वगैरे वाढत होतं. आता जेवण वगैरे आता वाढून झालं बस आता एवढे जण आता जेवण वगैरे करत होते. आता साला एवढ्यावर तर सावली होती ना आताच माहित नाही कोणती ऊन यायला लागली तर गरमी होत होती बहुत. आता जेवण वगैरे तर झालते आधी ते आता चढलं होतं झाडं माहित नाही कोणती चूल होती का रोही नाही चढलं तिथून आता दोन्ही बोटं दाखवायला लागले. तर बरं आता आपण साईडलेच होतं कारण की आपल्याला कोणती जेवढी मस्ती नव्हती. सगळं पॅकिंग वगैरे झालं आपलं. तर त्याबाद आपले गंज धुवाचे होते तेच आता घेऊन आपण जात होतो तलावाकर. आता तलावाकर गेल्यावर आपल्याला काही धुता येत नाही. आता आधी त्यांनाच आता गंज वगैरे धुवून टाकले आणि त्याबाद आपण निघलो आता पुन्हा चहासाठी. तर मंका भावनाच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि फॉलो पण करून टाका तुमच्या भावाले.